आदिवासी लॉंग मार्चच्या आयोजकांनी मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली आहे। गिरीश महाजनांची लॉंग मार्चच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली। उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचं महाजनांनी आश्वासन दिलं आहे। आश्वासनं मिळतात पण अंमलबजावणी होत नाही अशी तक्रार जेपी गावित यांनी केली आहे। मोर्चा सुरूच राहणार असल्याचीही या मोर्चाचे पदाधिकारी जेपी गावित यांनी माहिती दिली। आमचे आदिवासी बंधू भगिनीचा एक मोठा मोर्चा मुंबईकडे या ठिकाणी निघालेला आहे। मागच्या वेळी सगळं ठरलेलं होतं, झालं होतं, पण काही प्रश्न असे आहेत की त्याच्या अजून अनुत्तरित आहेत किंवा त्याच्यावर मार्ग निघत नाही आहे। मी सांगितलं तुम्ही आम्हाला सांगा, आमचे जिल्हाधिकारी आहेत, आमचे आयुक्त आहेत, हे त्याच्याशी बोललेले आहेत। मला वाटतं की प्रश्न लगेच सुटण्यासारखेच आहेत आणि म्हणून मी सांगितलं तुमचा मोर्चा नाशिक हद्दीमध्येच थांबवा। उद्या कॅबिनेट आहे, आपले प्रश्न वन खात्याचे आहेत, आपले प्रश्न आदिवासी खात्याचे आहेत, शिक्षण खात्याशी संबंधित आहेत, माझ्या इरिगेशन खात्याशी संबंधित आहेत आणि आपण सगळे त्या ठिकाणी महसूल खात्याशी संबंधित आहेत। आपण उद्या संबंधित खात्याचे मंत्री आणि त्यांचे प्रधान सचिव हे बसून आपण बैठक करू आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू। त्यांचा आग्रह होता की तुम्ही जो मोर्चा आहे तो आपल्या नाशिकच्या हद्दीमध्ये थांबवा आणि ठाण्याच्या हद्दीमध्ये घेऊ नका, परंतु आमची जे काही मोर्चेकरी आहेत त्या मोर्चेकरांचा 5 वेळेस जो अनुभव आहे तो लक्षात घेता आम्ही मोर्चा सतत तसाच चालू ठेवलेला आहे आणि उद्या पण चालू राहील। ज्या वेळेस सरकारच्या बरोबर पॉझिटिव्ह काही सोल्युशन निघेल आणि त्याची अंमलबजावणीची आम्हाला खात्री होईल त्या दिवशी मोर्चा तिथूनच परत येईल।